बघतोय रिक्षावाला. सॉरी सॉरी सॉरी. नमस्कार, मी संकेत वरक. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. खरं तर ही रिक्षा घेऊन आम्ही पूर्ण मुंबई फिरणार आहोत. हा कुणाला द्याल, कोणत्या नेत्याला द्याल? काटा नसलेला मासा हा उदय ठाकरेला देणार. काटा असलेला काटेरी मासा कुणाला द्याल? हा एकनाथ शिंदेला देणार. एकनाथ शिंदेला काटा लागू दे. एकनाथ शिंदेला काटा लागू दे. बस जा. कोणती शिवसेना? आम्हाला पैसे देतात ते. पैसे देणारे शिवसेना. कोणती शिव आमचा मराठी माणूस पाहिजे आम्हाला, नाही तर आम्हाला इथून मुंबईमधून हाकलून देतील. सध्या तर बीजेपीचा जोर आहे, तर बीजेपीची सीट बसेल इकडे. कोण जिंकेल असं वाटतं? मनसे जिंकणार. भांडूपमध्ये मनसे जिंकणार. एकनाथ शिंदे नको तुम्हाला? आमचे गाववाले आहेत, आमचे एकनाथ शिंदे. बघतोय रिक्षावाला. सॉरी सॉरी सॉरी. नमस्कार, मी संकेत वरक आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. खरं तर आम्ही तुमच्यासाठी एक नवा कोरा करकरीत शो घेऊन आलो आहे, ज्याचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. खरं तर ही रिक्षा घेऊन आम्ही पूर्ण मुंबई फिरणार आहोत. जिथे जिथे रिक्षा जाईल तिथे तिथेही आमची रिक्षा घेऊन जाणार आहोत आणि मुंबईकरांचे प्रॉब्लेम्स. आता तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो. 1 तारखेला पगार येतो आणि 2 तारखेला पगार संपतो, पण याच्यामध्ये जो जगतो तो मुंबईकर. आणि त्याच मुंबईकरांच्या मनात नेमकं काय आहे, कशा संदर्भात, तर येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भात काय त्यांच्या मनात ते आपल्याला जाणून घ्यायचं. त्याच संदर्भात प्रत्येक विभागात जाऊ, प्रत्येक ठिकाणी जाऊ आणि कुणाचं वारं आहे, कुणाची हवा आहे हे सगळं जाणून घेऊ. कुणाचं वरदहस्त आहे, कुणाचा कार्यक्रम होणार आहे, कोण विजयी ठरणार आहे, याचा एक कल घेण्याचा आपण प्रयत्न करू. आपण काय निकाल लावू शकत नाही, पण आपण नेमकं कल घेऊ शकतो. त्यामुळे मी पत्रकारिता सोडलेली आहे. मी सध्या रिक्षावाला झालेलो आहे. म्हटलं आपलं हे बरं, रिक्षात बसूया, मुंबई फिरूया आणि लोकांच्या मनातले प्रॉब्लेम जाणून घेऊया. लोकांना हवं आहे तरी काय, लोकांना हेच हवं आहे. लोकांचं एक म्हणणं असतं की नेते आम्हाला विचारत नाहीत. आता नेता विचारत नाही ना, तुमच्या संकेतवरच विचारणार तुम्हाला काय. आणि हे न्यूज 18चा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळे एक काम करा, तुम्ही पण माझ्यासोबत रिक्षात बसा. आज आपण भांडूपला जाऊया आणि भांडूपच्या जनतेच्या मनात काय आहे, भांडूपमध्ये काय हवं आहे, तर हवेची चाचपणी करून येऊया. आपण एकीवायची चाचपणी करतो, त्याच्यामुळे राजकीय हवेची चाचपणी करून येऊया आपण. चला बसा. नमस्कार. सध्या आपली जी ही रिक्षा आहे ती भांडूप स्टेशनच्या जवळ येऊन थांबलेली आहे. आम्ही चालत होतो, फिश मार्केट दिसलं आम्हाला, तर म्हटलं आपण काही कोळी महिला आहे तिकडे, त्यांच्याशी पण चर्चा करू. अर्थात मासे विकतात, त्याच्यामुळे आता निवडणूक जवळ आलेली आहे. तर मासे खाताना काटा लागण्याचा प्रकार असतो. तर या निवडणुकीत नेमका काटा कोणाला लागतो आहे आणि बोनलेस कोणाला मिळतं हे आपण जाणून घेऊया. काय नाव काय तुमचं? राजेश्वरी राजेंद्र बिडे. मुंबईत कुणाची सत्ता येईल असं वाटतं? शिवसेनाची. कोणती 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 शिवसेना? उदय ठाकरे. हां. का असं का वाटतं? वाटते ती पहिल्यापासून तीच आहे ना शिवसेना, तीच यायला पाहिजे. आता आपण मासे खातो, याच्यामध्ये माशामध्ये काटा असतो. तो काटा हां, मग हा कुणाला द्याल, कोणत्या नेत्याला द्याल? काटा नसलेला मासा. हा उदय ठाकरेला देणार. आणि काटा असलेला काटेरी मासा कुणाला द्याल? हा एकनाथ शिंदेला देणार. का? एकनाथ शिंदेला काटा लागू दे. बस जा. एकनाथ शिंदेना काटा लागून दे असं म्हणतायत. या आजी, यांना बोलायचं नाही, इकडे येऊया आपण, यांच्याकडे येऊया. काय म्हणतायत? एकनाथ शिंदेना काटा लागू दे. हॅलो, मी शोभा संजय ठाकूर बोलते. कारण का माहिती आहे, कोणीही आलं, एकनाथ शिंदे उदे किंवा शिवसेना, कोणते राजकारण आलं तरी काम काय करत नाही. काम करतो म्हणून सांगतात, पण काम काय करत नाही. रस्त्याला खड्डे पडलेले आहेत, लोक पडत आहेत. त्याच्यामुळे मला तर वाटतं की जो येतो तो गरिबाला कोणाला विचारतच नाही. पैसेवाले आहेत त्यांनाच विचारतो. लोक खड्ड्यात पडतात असं तुम्ही म्हणताय. यावेळेला खड्ड्यात कोण पडेल नेत्यांपैकी निवडणुकीत? मला तर वाटतं एकनाथ शिंदेच पडतील असं वाटतंय. देवेंद्र फडणवीसांबद्दल काय वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस आता काय सांगू मी.
आहे सगळे तसे करतात ते महिलांना मदतसुद्धा करतात काय त्यामुळे महिला जरा पुढेच चाललेल्या आहेत. एकनाथ शिंदे पण म्हणतात महिलांना मदत करतात ते स्वतः. हा तेही करतात हे तसे मदत कारण आम्हाला दर महिन्याला 1500 रुपये येतात त्याच्यामुळे आमचं जरा अहो तुम्ही एकनाथ शिंदेकडून दर महिन्याला 1500 रुपये घेताय आणि म्हणताय की एकनाथ शिंदे पडले पाहिजे. असं काही नाही कारण का कामं रस्त्यावरची कामं नाही होत पब्लिकला जरा सहारा पाहिजे ना काहीतरी त्याच्यामुळे काही सहाराच नाही खड्डे पडलेले आहेत तेवढं पुरती दुरुस्त करतात नाही जातात काय खड्डे हे करत नाहीत काय नाही. तुमच्याकडे या विभागामध्ये पोस्टर जास्त दिसतात, खड्डे जास्त दिसतात की नेते जास्त दिसतात? पोस्टर जास्त दिसतात पोस्टर आणि खड्डे दोन्ही जास्त दिसतात. नेते नेते नाही वाढदिवस वगैरे त्यांचे होतात साजरे तेच पोस्टर लागतात वर. बरं आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एक झालेले आहेत, काय वाटतं मराठी माणूस साथ देईल का यांना? असं वाटतं पुढे जाऊन साथ देईल पण आता काय ते राजकारण आहे आता ते काय आम्ही सांगू शकत. हे हे मासे घ्यायला आलेले आहेत, हे भांडूपचेच नागरिक आहात ना तुम्ही? हो मुलुंड. काय म्हणता तुम्ही, काय साथ द्याल, कुणाला साथ द्याल? राजा ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब 100% ब्रँड आहेत ना. ब्रँड कसा काय म्हणजे आता बघा मला सांगा लॉजिकली बोलतो आपण विधानसभेमध्ये उद्धव ठाकरेंना पण काय फारसं यश मिळेल ना आणि राज ठाकरेंचा तर एकही आमदार आला नाही तर ब्रँड कसं काय? नसतं ना त्याच्यावर नसतं ना काय आता सध्या जे काय चाललंय वातावरण त्याप्रमाणे तुम्हाला असं वाटतं मराठी माणूस त्यांना साथ देत 100% देणार, नाही? देणार. आतापर्यंत दिली कुठे? दिली ना 25 वर्ष होती ना. मला सांगा 25 वर्षात कामं झाली का म्हणून? झाली ना बरीच झाली. आता हे म्हणतात रस्त्यात खड्डे वगैरे आहेत. ते तर प्रत्येक आता मुंबईमध्ये माहिती आहे ना सगळीकडे करणं शक्य नसतं रस्ते वगैरे पण बरंचसं काम चालू आहे. तुम्हाला चालतात खड्डे? नाही झालं खड्डे नाही झालं आता हे सतत काम होत असतं. काय घ्यायला आला तुम्ही आता? कॉन्क्रीट काय 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 घेताय का? सुरमई घेतोय सुरमई आणि होईल कारण कसं तुम्हाला ते हे माहिती आहे आपलं 107 हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं महाराष्ट्रासाठी बरोबर ना. एक असं पण म्हटलं होतं की मुंबई कुठेतरी महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न होतो, वाटतं तुम्हाला असं खरं होऊ शकतं काय? होतं ना आता वेदांता फॉक्सकॉन गेलं गुजरातला बऱ्याचशा कंपन्या त्या गुजरातला गेल्या. बुलेट ट्रेन झाली जी की सामान्य माणूस त्याच्यातून ट्रॅव्हल नाही ना करत कोणासाठी असतो व्यापाऱ्यांसाठीच आहे ना तो. त्याच्यामुळे हे कुठेतरी एक लॉजिकल थिंकिंग असते एक पारंपरिक वोटर जसा असतो ना तसं 4 प्रकार वेळेला ठाकरेंना साथ मिळेल. ऑफकोर्स देणार मुंबईमध्ये साथ. अजून शिवसेनेला कोणती शिवसेना? आम्हाला पैसे देतात ते पैसे देणारे शिवसेना कोणती नाही एकनाथ शिंदे कोणते पैसे देतात तुम्हाला ते? लाडकी बहीण त्याचे पैसे मिळतात. पण तुम्हाला 1500 रुपये मिळतात म्हणून त्यांना वोट. मग का मग मिळणार तिथे तुमचं देणार ना आम्ही. बरं तुमच्याकडे इलेक्शनच्या वेळेला पैसे वगैरे वाटतात का? नाही काहीतरी मगाशी बोलत होता तुम्ही, बोला. आमचं मत शिवसेनेसाठीच आहे. आम्हाला मराठी माणूस पाहिजे. आम्हाला कोणी नको. मोदी असला गादीवर तरी चालेल पण मराठी माणसासाठी शिवसेना हवा आम्हाला. मोदी चालेल असं म्हणता तुम्ही? मोदी चालतील असं म्हणता? मोदी चालेल पण शिवसेना ही पाहिजेच आम्हाला. कुठेही आलं तरी शिवसेनेची सीट पाहिजेच. राज ठाकरे उद्धव ठाकरे पाहिजेच आम्हाला आमच्या मतासाठी आमच्या मराठीसाठी. आमचा मराठी माणूस पाहिजे आम्हाला. नाही तर आम्हाला इथून मुंबईमधून हाकलून देतील गुजराती लोक. आम्हाला ठेवणार नाही मुंबईमध्ये. आमचं मुंबईमध्येच व्यवसाय आहे. आम्हाला मुंबईमध्येच राहायचं आहे. आणि हे सगळे खड्डे खुड्डे आहेत ते त्यांनी करावं व्यवस्थित. पब्लिकला रस्ता ठेवावा. तुम्ही म्हणता उद्धव ठाकरे पाहिजे किंवा राज ठाकरे पाहिजे. आता उद्धव ठाकरेंच्या हातातच 25 वर्ष सत्ता होती महानगरपालिकेची, पण खड्डे पिड्डे तेवढे दिसतात ना आपल्याला. खड्डे तर काय त्यांनी बुजवले नाही. नाही पुजवले त्यांनी. ते तरी काय करतील? जे कार्यकर्ते त्यांनी करायला पाहिजे. उद्धव ठाकरे काही ते बघायला आहेत का? त्यांची कार्यकर्ते आहेत, त्यांनी हे कामं करायला पाहिजे. बरं मला सांगा फोडाफोडीच्या राजकारणाला काय वाटतं तुम्हाला? फोडाफोडीचं राजकारण करतात ना? हां ते वाईट वाटतं. ते सुखी राहत नाही. फोडाफोडीचं केलं ना ते जास्त दिवस सुखी राहत नाही. ते कधी ना कधी वाईट होतंच त्यांचं. कधी नाही सुखी राहणार. आता बघा तुम्ही म्हणता सुखी राहत नाही बरोबर, पण आता एक उद्धव ठाकरे म्हणतात की माझा पक्ष फोडला एकनाथ शिंदेंनी,
पण एकनाथ शिंदे सुखी झाले ना, सत्तेत गेले, मुख्यमंत्री झाले. चुकीचंच आहे ते. एकनाथ शिंदेनीच पैसे वाटूनच मतं घेतलेत ना त्यांनी. जे पैसे पाठवतात महिलांना पैसे देऊनच करतात ना ते. तुम्हाला येतात का 1500? आम्हाला आमचा मुलगा आर्मी, मी फॉर्मच नाही भरलेला. सुनेला येतात ना, असं नाही, सुनेला येतात. इथं आहे उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पण त्यांचं कसं चालत नाही काय, त्यांचे सीट नाहीत त्यामुळे. सीट नाहीत त्यांच्या, पण तुम्ही मतदान केलं की सीट येऊ शकतात त्यांच्या. येऊ शकतात, पण सध्याला पैसा फेकतात लोक. थांबा काय 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 परत बोला. हे जरा लाडकी बहीण योजनेमुळे काय 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 फेकता? पैसा, जिथे पैसा मिळतो तिथे मतदान होतं. सत्याचं आता राहिलं नाही काय ते, त्यामुळे ती सीट येत नाही, दुसरं काय नाही. तुम्हाला येतात का लाडक्या बहिणीचे पैसे? नाही, आम्हाला नाही, कारण आमच्याकडे येणं पण गरजेचं नाही. कष्टाचे पैसे पुरत नाहीत, ते लाडक्या बहिणीचे काय पुरणार. हे सगळे मतदान खेचायची लाईन आहे, दुसरं काय नाही. सुज्ञ मतदार आहात म्हणजे तुम्ही, सुज्ञ मतदार आहात म्हणजे तुम्ही. मग कोणती कोणती मच्छी आहे? रावस आहे, पापलेट आहे, बोंबील, हलवा, कोळंबी. काय वाटतं माशामध्ये काटे असतात, यंदा निवडणुकीत काटा कोणाला लागेल? निवडणुकीमध्ये सध्या भांडूपमध्ये खूप खिचडी चालू आहे. एकाच पक्षामधून 3 उमेदवार इच्छुक आहेत आणि अपक्षवाले ते वेगळेच. बघूया आता कोण येते. सगळेजण मराठी माणसाचा एक बोलतात ना, लोगो घेऊन पुढे चालले आहेत, पण इलेक्शन झाल्यानंतर सगळ्यांना मराठी माणूस विसरतो. कोणी येत नाही पुढे मराठी माणसासाठी. का असं म्हणजे तुमचा काही अनुभव आहे का, म्हणजे असं काही? म्हणजे आता एवढे पर्यंत वाढलेत भांडूपमध्ये. भाजीवाला झाला भैया, मच्छीवाले तर एवढे वाढलेत, पण कोणी येत नाही. पोलीस प्रशासनसुद्धा कोणी येत नाही, BMC वाले पण कोणी येत नाही त्याच्यामध्ये. आणि आम्ही कोळी लोकांचं आमचं पोटावरती पाय आला आहे. मराठी माणसात सगळ्याच गोष्टीमध्ये. आज तुम्ही सिक्युरिटी गार्डचं एक तुम्हाला उदाहरण सांगते मी. सिक्युरिटी गार्डमध्ये आधी 8 तास ड्युटी होती आणि आठवड्यातून एक हॉलिडे असायचा. पण भैया लोकांमुळे जे बांगलादेशी येत आहेत, जे इतर याच्या प्रांतामधून येत आहेत, त्या लोकांना इकडे एक हे पण मिळते, जॉब पण मिळतो आणि तिकडे राहण्यासाठी जागा पण मिळते. त्यांना ते म्हणते फुल टाइम काम करतात आणि टाईम. हां, मग ते मराठी माणसाचं त्याच्यामध्ये नुकसान होतं आहे सगळ्याच गोष्टी. तुम्ही एकंदरीत काका तुम्ही पण थांबा. एकंदरीत या सगळ्या बोलल्या की मराठीच्या मुद्द्यावरती हे सगळं सुरू होतं. मराठीच्या मुद्द्यावरती पण मग मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होतं असं वाटतं का फक्त तुम्हाला? हो, नक्की 100% होतं, 110% होतं. मराठीचा मुद्दा सोडून इलेक्शन लढवले जाऊ शकतात? हो, लढवले जाऊ शकतात ना. जे बाकीचे जे आहेत, म्हणजे शाळा आहेत, पुन्हा किती असे प्रोजेक्ट पडलेले आहेत. हॉस्पिटलसाठी, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आज किती वर्ष तो प्लॅन पडलेला आहे, पण त्याचं अजून कोण नाही. फक्त इलेक्शन आलं की तो प्लॅन आठवतो सगळ्यांना. हे 90 फीट रोडचा पण किती वर्षापासून प्लॅन अडकलेला आहे. इलेक्शन आलं की सगळ्यांना आठवतं. इलेक्शन झालं की सगळे विसरतात. माणसं मतदानवाले पण विसरतात आणि जे उभे आहेत उमेदवार ते सुद्धा विसरून जातात. तुम्हाला काय वाटतं भांडूपमध्ये कोण निवडून येईल त्यातल्या त्यात? काही सांगता येत नाही, सगळी खिचडी झालेली आहे. सगळेच इच्छुक आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं की आपण निवडून येऊ शकतो. तुम्ही पण लढून घ्या. हां, सगळे इच्छुक आहे, तुम्ही पण लढून घ्या. नको एक पण तुमची निशाणी ही ठेवू आपण. सुरमईना. सुरमई नाही, ते वरती करा. ठीक आहे, नाही लढवायची नाही इलेक्शन. काका आहेत आपल्यासोबत. काका, मराठीच्या मुद्द्यावरती राजकारण होत आहे का? मराठी मुद्द्यावरती राजकारण होतो आहे खरा, म्हणजे मराठी माणसाचं फार मरण झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बोलायचं म्हटलं तर आता सध्या राजकारणाचा काही भरोसाच राहिलेला नाही आहे. राजकारण काय चाललं आहे ना, ते सगळं गजकारण झालेलं आहे. त्यामुळे राजकारणाबद्दल न बोललेलंच चांगलं आहे. थांबा. काय शिवाजी जन्मावा पण बाजूच्या कागद, ही एक म्हण आहे ना, ती एक लागू होते आपल्याकडे. शिवाजी जन्मा पण बाजूच्या घरात, ही म्हण आपल्याकडे लागू होते असं म्हणतात. कुणाची सत्ता येईल तुम्हाला एक फुल अँड फायनल वाटतं? एवढी सगळी काकी म्हणतात खिचडी झाली आहे. आता शिंदे सेनेचा जरा जोर आहे, पण म्हणायला गेलं तर आता उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यामुळे काही भरोसा नाही कोणाचा पारडा चढ होईल. परत त्यांचा तरी भरोसा आहे का, म्हणजे आल्यावरती कामं करते? आतापर्यंत तरी काय कामं झाली हेच मला समजत नाही आणि आठवत नाही आहे. त्यामुळे पुढचं भविष्य काय,
पुढचं भविष्य काय आहे हे आता सत्तेवर आल्यानंतरच कळेल. कोणाची सत्ता कशी येणार आहे आणि काय होणार आहे ते मराठी माणसासाठी पुढे भविष्य समजेल काय ते. पण तुम्हाला असं वाटतं का की आज ना उद्या कधी सत्ता नाही बघा, आता कोण कुणासोबत जातं आपल्याला माहीत पण नसतं. म्हणजे एका काळी फडणवीस म्हणाले होते की आम्ही अजितदादांना घेणार नाही शेवटी त्यांनी घेतलं. उद्या राज आणि उद्धव जरी एकत्र झाले तर ते भाजपसोबत जाऊ शकतात का तुम्हाला वाटतं? हां, काही राजकारणी लोकांचं काही सांगता येत नाही. आज एक बोलतील उद्या एक बोलतील म्हणतात ना, त्याच्यामुळे भरोसा नाही कधी आणि शक्यता आहे काही होऊ शकतो. शक्यता आहे. हो शक्यता आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना एक आहे आणि एक एकनाथ शिंदेची शिवसेना आहे, बरोबर? एकनाथ शिंदे बाहेर पडले. कोणाची शिवसेना ओरिजिनल वाटते तुम्हाला? उद्धव ठाकरे. आता मुंबईमध्ये शिवसेना पाहिजे ना, मग काय शिवसेनेने काय केलं मुंबईत सांगा मला. काय नाही, एकदम सायलेंट झालं त्या. बोला तुम्ही काय ते बोलवतात, बोला थांबा. शिवसेनेलाच मत द्यायचं. का पण? हा? शिवसेना काहीतरी करेल ना आमच्यासाठी. 25 वर्षात काय केलंय का सांगा. आता करेल की नाही जाऊ द्या. 25 वर्षात काय केलंय का? मार्केट बांधून देणार आम्हाला. हा. आता काय भरोसा आहे? आता ठाकरे बंधू एकत्र झालेत, उद्या परत भाजपसोबत जातील, जाऊ शकतात का? म्हणजे काय वाटतं? ते आता काय सांग. हो काकी, मगाशी तुमच्याकडे होतो तेव्हा तुम्ही बोलला नाहीत, आता तुम्ही बोलताय. इकडे बोला, काय बोलताय? अहो मार्केट आमचं शिवसेनेनेच बांधून दिलं ना, मग आता हे शिवसेनेवाले बीजेपीत गेले तर मग आम्ही पण बीजेपीत जाणार त्यांच्या मागून. हं. ते लोक गेल्यावर आम्हाला झालं का आम्ही पण जाऊ. हा, आमचं मार्केट तेच बांधून देतात ना. आवडता नेता कोण आहे तुमचा? आवडता नेता आमचा कोणीच नाही. जो आमच्यासाठी चांगलं करेल तो आमचा आवडता नेता. काका इकडे या. बोला या उन्हात आहे जरा, उन्हात उभं राहूया. काय नाव काय? प्रमोद महाजन. प्रमोद महाजन नाव आहे यांचं. बोला. काय घ्यायला आलं? मच्छी घ्यायला आलो होतो. कोणती घेणार? आता बघू काय आपली चॉईस जे चांगलं भेटेल ताजी असेल ती. आज काय शुक्रवार ना, मग तुम्ही रिटायर आहात का? म्हणजे हो रिटायर आहे. म्हणून तुमचा शुक्रवार रविवार आहे आज. रविवार ठरलेला आपला वार. बुधवार शुक्रवार रविवार. म्हणजे मासेच खाता? हो. गाव कोणतं? आमचं गाव जळगाव. अच्छा जळगाव. हो. अच्छा नाशिक बस साईड. नाव माहिती आहे, जळगावला गेलोय मी. मला सांगा आता निवडणुकीचं काय मुंबईत काय होईल असं वाटतं? मुंबईमध्ये बाबा आता सध्या तर शिवसेना एकत्र आलेली आहे, दोन्ही भाऊ. एकनाथराव शिंदेचा पण जोर आहे. बघू आता काय पण एक अंदाज असेल ना तुमचा की बाबा हे निवडून येऊ शकतात, ते निवडून येऊ शकतात. सध्या तर बीजेपीचा जोर आहे, तर बीजेपीची सीट बसेल इकडे. बीजेपीचा जोर असं अचानक कसा वाढला? कारण लाडकी बहीण योजना बऱ्याच बहिणी त्यांच्या मागे आहेत आणि अजूनही ते भरपूर काही सामान देणार आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांचा बीजेपीकडेच तोल आहे. ठाकरेंनी काय दिलं ना आजपर्यंत? ठाकरेंनी अजून काय नाही, फक्त आश्वासन आम्ही हे करू ते करू. पण तुम्ही पहिले द्या ना, जसं फडणवीसांनी दिलेलं आहे बीजेपीनी, तसं तुम्ही पण द्या. कारण आजकाल काय रिटायर लोकांसाठी आता आता किती नाही म्हटलं ते असं म्हणतात. असं एक म्हटलं जातं की मराठी माणूस मुंबईत टिकला तो ठाकरेंमुळे टिकला. खरं आहे का? असं काही नाही आहे. मराठी माणूस हा मराठी आहे, तो आपल्या बाण्यावरतीच पुढे चालतो. त्याला कोणत्या नेत्याची गरज नाही आहे. पण मराठी माणसाला ताटपणे जगायला शिकवलं ते बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं जातं. म्हणजे आता बाळासाहेब ठाकरे नाही आहेत ना, ते होते त्यावेळेला आम्हाला खरंच त्यांची गरज होती, पण आता ते नाही आहे. त्याच्यानंतर आता काही जोर नाही आहे. म्हणजे बाळासाहेब असेपर्यंत, बाळासाहेबांनंतर तुम्ही राज किंवा उद्धव यांच्याकडे त्या नजरेने बघत नाही? कोणत्याच नेत्यामध्ये तो जोश नाही आहे जो बाळासाहेब ठाकरेंमध्ये होता तो. हां, असं मला म्हणायचं आहे. आज बाळासाहेब असते तर आम्ही त्यांच्याच बाजूनी असतो. मग ते आम्हाला काय देव ना देव, पण सगळ्यांचा जोर त्यांच्याकडेच असता, कारण त्यांच्या शब्दाला मान होता. आंतरराष्ट्रीय म्हणजे इंडियाची पाकिस्तानची मॅच होऊ द्यायची नाही त्यांनी होऊ पण दिली नव्हती त्यावेळेला वानखेडे स्टेडियमला. म्हणजे त्यांच्या शब्दाला त्यावेळेला मान होता. आता आहे का कोणी? दोन्ही नेत्यांपैकी एकाचाच मान नाही आहे, कोणी ऐकत नाही त्यांचं. ठाकरे ब्रँड संपला असं नाही म्हणत. तुम्ही जोशमध्ये या, कार्य करा, तुम्ही पण परत बाळासाहेब ठाकरेंच्या जागा घेऊ शकता. थँक्यू. येस. एक तरुण सध्या या फिश मार्केटमध्ये बसलाय, मासे कापतोय. तुम्ही पण इकडचे जात का? ठीक आहे, हरकत नाही. मला सांगा कोणाची सत्ता येईल असं वाटतं? हां, सत्ता कोणाची येईल असं वाटतं? मुंबई महानगरपालिकेत निवडणुका लागल्यात माहिती आहे की नाही? हो नो आयडिया. मत देणार आहात ना? हां हां हां.
एक तुमचा एक अंदाज असेल ना, आता एकनाथ शिंदे आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, राज ठाकरे आहेत, उद्धव ठाकरे आहेत, अजित पवार आहेत, शरद पवार आहेत. मी तर उद्धव ठाकरेच आहे माझ्यासाठी. का उद्धव ठाकरे का? नाही ते खूप चांगले आहेत म्हणून. चांगलं असून नाही, म्हणजे कामं पण केली पाहिजे ना. चांगला मी पण आहे म्हणून मी मुख्यमंत्री होणार का? नाही अजून तरी. चांगले आहेत म्हणून. तर ह्याच्याशी आपण बोलू. मित्रा, नाव काय तुझं? हर्ष मोहिते. हर्ष मोहिते. अच्छा, आणि म्हणजे तू फुल टाईम हेच करतो? हेच. असं कधी वाटलं नाही की आपण नोकरी करावी की व्यवसायातच इंटरेस्ट होता? व्यवसाय उलट भारी. नोकरी बिकरी काय नाही, कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही, आपलं स्वतःचं करायचं, टेन्शन नाही. आजीने दाखवलं ते करतोय. आधी कोण करायचं मग? आजी करायची. पण मला सांग, आता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत, एक नाही म्हटलं तरी किती पक्ष आहेत माहिती आहे का आपल्याकडे? नो आयडिया. पक्षांची नावं असतील ना, म्हणजे एक शिवसेना आहे. हां, भाजप आहे, अजून कोण आहे, आपले काँग्रेस आहे. कोण कोणासोबत आहे माहिती आहे का? मी इंटरेस्टच घेत नाही मेन म्हणजे. पण तरुण आहेस, इंटरेस्ट घेतला पाहिजे. म्हणजे इंटरेस्टच नाही त्यामध्ये, म्हणजे पॉलिटिक्समध्ये जास्त इंटरेस्टच नाही मला. का पण असं का? असंच ते पॉलिटिक्स एकदम बेकार. खरं पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट माझा काहीच नाही अजिबात. आधी बेकार होतं की आत्ता बेकार झालं? प्रॉपर पहिल्यापासूनच आहे. काय वेगळं नाही, कोण काय करत नाही, सगळे आपले खिशे भरतात, एवढंच काम करतात, कोण कोणासाठी काय करत नाही. बरोबर. अजून काय तुला काय वाटतं, तू यंदा कुणाला निवडून देणार आहेस? मराठीच्या मुद्द्यावरती मतदान करणार का तू? हां, आता सध्या तर आता सगळे उद्धव ठाकरे बोलतो, उद्धव ठाकरे त्यालाच वोट करायचे आता सगळे उद्धव ठाकरे बोलतात. आता सगळे जे ज्याला सगळे वोट करणार त्यालाच करायचं. आता सगळे ज्यांना वोट करतील त्यांनाच करायचं म्हणतोय वोट. खरं तर आपण त्यांच्याशी चर्चा केली, संवाद साधला, कुत्रे यांचा कल जाणून घेतला. थोडंफार कन्फ्युजन पण आहे, म्हणजे लाडक्या बहिणीने पैसे दिलेले आहेत ते पण मान्य आहेत, मार्केट बांधून दिले उद्धव ठाकरेंनी ते पण मान्य आहे, पण मत आम्ही उद्धव ठाकरेंना देणार, लाडक्या बहिणींचे पैसे देण्याला आम्ही मत देणार नाही, असं काही बांधवांचं म्हणणं आहे. आपण अजून थोडंसं पुढे जाऊ, भांडूप खूप मोठं आहे, अजून थोडंसं भांडूप फिरू, अजून आपली रिक्षा घेऊन आपण गल्ली गल्लीत फिरूया. रिक्षा घेऊन आलो आहे, त्याचा उपयोग केला पाहिजे आपण. आणि खरं तर हे सगळे विषय असतात ते खूप जास्त महत्त्वाचे असतात, आणि ही सगळी मतं जी असतात लोकांची, ही खूप जास्त महत्त्वाची असतात जाणून घेण्यासाठी, कारण की ह्याच्यावरतीच कल बांधला जातो. हेच मतदार आहेत जे खरं तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, आज जर इकडे बसलेले असतील तरी उद्या ते 4 लोकात जाणार आहेत, 4 लोकात ते चर्चा करणार आहेत, चर्चा करून मतं बनवली जातात, मतं बदलली जातात, त्याच्यामुळे यांची मतं खूप जास्त महत्त्वाची आहेत. आपण जाऊ पुढे अजून आणि बघू काय होतं ते. म्हणजे तुम्ही पाहत राहा, बघतोय रिक्षावाला माझ्यासोबत. चला, सध्या आपण कोकण नगरमध्ये आलेलो आहोत, त्याच्यामुळे कोकण नगरवासियांना आपण साथ घातलेली आहे. बघूया काय म्हणते. आपण इथून सुरू करूया. आपण खरं तर मी सध्या रिक्षावाला आहे, मी तर मला अर्थात सगळ्यात क्लोज टू हार्ट आहेत ते म्हणजे रिक्षावाले सगळेच. आपण रिक्षावाल्यांशी चर्चा करू. ही आमची रिक्षा कशी वाटते? मस्त आहे. मस्त आहे. या थोडंसं बाहेर येतं का? काय एकंदरीत निवडणुकीचं काय वाटतं? निवडणुकीचा आनंदच आहे. बोला, कोण जिंकेल असं वाटतं? मनसे जिंकणार. भांडूपमध्ये मनसे जिंकणार. तिकीट मिळणार का मनसेला? नक्कीच मिळणार. नक्कीच मिळणार तिकीट. का मनसे का जिंकली पाहिजे असं वाटतं? जिंकली पाहिजे. मराठी माणूस आपला मुंबईमध्ये राहायला पाहिजे. मराठी माणसासाठी आपण एवढा प्रयत्न करतोय. मराठी माणूस इथे मुंबईमध्ये राहायला पाहिजे. एकनाथ शिंदे नको तुम्हाला? आमचे गाववाले आहेत, आमचे एकनाथ शिंदे. हो, तो गाववाले असून तुम्ही पण मराठी माणूस आपला हे पाहिजे. बीजेपी नको. बीजेपीने सर्व आज गॅस किती महागा आहे, कुठली वस्तू महागाई भरपूर महागाई आहे बीजेपीचे केलेले. सरकार कुठलेही असो, पण गोरगरिबांसाठी सरकार पाहिजे. ठाकरे उभे राहतील गोरगरिबांसाठी? राहणार ना, का राहणार नाहीत? आतापर्यंत राहिले होते का? अहो, राहणारच, प्रश्नच नाही. मराठी माणूस. तुम्ही रिक्षा चालवता, तुमची रिक्षा किती वेळा खड्ड्यात जाते? जाऊ दे, खड्ड्यात जाते. मग आता काय करायचं त्याला? कुठलंही सरकार असू द्या, कुठलं सरकार आलं तर खड्ड्याचा तो. 25 वर्ष शिवसेनेकडे होती ना सत्ता, आणि भाजप पण होती त्यांच्यासोबत म्हणा. आता काहीतरी हे पाहिजे, चेंज पाहिजे ना. चेंज पाहिजे की नको? मग यंदा मीटर डाऊन कोणाचं होईल पालिकेत? मनसेच आली पाहिजे. दोन्ही पक्षाचं दोन्ही पक्ष आले पाहिजे. आणि समजा मनसे आणि शिवसेनेची युतीची सत्ता आली तर महापौर कोणाचा व्हावा? मनसेचाच पाहिजे. परत त्याच्यावर भांडण नको दोन भावांमध्ये? नाही भाव होणार. ते भाव बघ हे करतील, बघा ऍडजस्टमेंट करतील. हे म्हणतात मनसेचा महापौर झाला पाहिजे. मनसे
बरोबर नाही एक मिनटं परत त्याच्यावरून ठाकरे बंधूंमध्ये वाद नको. नाही होणार, वाद नाही होणार. तुम्हाला बरं माहिती आता एवढं वर्ष आपण सर्वांना हे केलं, आता ते मराठ्यांसाठी दोन्ही भाऊ एकत्र आले, हे मराठी आनंदाचा दिवस आहे. त्यावरती महापौर कोण बसेल ते दोघं भाऊ बघून घेतील. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना चांगला उत्साह आहे. हां, मराठीमध्ये चांगला उत्साह आहे. पण तुम्ही म्हणताय मग दोन्ही भाऊ एकत्र आले, 20 वर्ष लागली एकत्र यायला, म्हणजे ह्याच्या आधी मराठीचा मुद्दा नव्हता का? मग होता ना मराठीचा मुद्दा. राजकारणासाठी एकत्र आले ना? नाही ना, राजकारणासाठी नाही, मराठी माणसासाठी एकत्र आले. अजून काही काका बोलणार का? काय वाटतं कुणाही सत्ता आहे? शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव नाही, नाव नाही, कुणाचं नाव नाही, खोके खाणाऱ्याचं नाव नाही, उद्धव बाळासाहेब ठाकरे. कुणाची ओरिजिनल आहे, एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरे? एकनाथ शिंदे सोडून दे. एकनाथ शिंदे काय घेऊन बसला? पण उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री. आम्हाला काय त्याची लेणं देणं नाही. आम्हाला एकनाथ आपला उद्धव बाळासाहेब ठाकरे, कोणी असेल, मोठा असेल, करोडपती असेल, आम्हाला त्याची काही त्यांनी उद्धव ठाकरेंची सत्ता येईल असं म्हणतात. येईल म्हणजे आलीच समज ना. हे यांची हवा टाईट झाली सगळ्यांची. युती झाली तर तिथे हवा टाईट झाली आहे. युती झाली तिथे हवा टाईट झाली आहे. तो कोणतो बूट पॉलिश करायला लागला ह्याचा. हां, बूट पॉलिश करायला लागला. युती झाल्यावर तो मराठी माणसाचे बूट पॉलिश करायला लागला. म्हणजे त्याची लायकी समजा. एवढ्या मोठ्या पार्टीचा अध्यक्ष, मुंबई अध्यक्ष, तो बूट चालू करायला लागला. संपला ना. आणि काय पाहिजे तुम्हाला? आणि काय पाहिजे? ते लोक म्हणतात महापौरांचा वाद चालू आहे की महापौर मराठी होणार किंवा मराठी होणार. ते गेले, महापौर मराठीच होणार. महापौराचं नावच काढू नका हो, मराठीच होणार ना. ही सतत मराठी माणसाची महापौर मुसलमान कसा होईल? आता एक मिनिट, ते बूट पॉलिश करत म्हणता ना तुम्ही, अमित साटम, ते असं म्हणाले की उद्धव ठाकरेंचा जर महापौर झाला तर तो खान असेल. असेल ना, उद्धव ठाकरेंचा झाला तर खान असेल ना. आणि ह्याचा कोण? ह्याचा झाला तर कोण असेल? ह्याचा झाला तर कोण असेल? अरे खान तो डबल खान, औरंगजेब, तो आहे का जिवंत? ते होणार नाही. काय उगाच हे सगळे आता चढून बोलत आहेत ना. आता बरोबर आहे. आता हे दोन भाऊ एकत्र आले 20 वर्षानंतर, बरोबर, सगळी भांडणं बाजूला ठेवली, उद्या दोघांची सत्ता आली समजा, पण गृहीत धरू, महापौर कोणाचा झाला पाहिजे? मनसेचा? नाही, मनसेचा की शिवसेनेचा? काय ते दोन भाऊ आहेत. हां, एका बापांचे मुलं आहेत, एक खानदानी आहे. ते ठरवतील ना. तुम्ही आम्ही ठरवणार आहे कोण? हे भाजपला ठरवणार आहे कोण? काळजीपोटी विचारतोय उगाच, त्याच्यावर परत राडे नको मला. हो, तुम्ही सगळे हे करा, काळजी ते काय नाही. मराठी माणसाची काळजी घ्या, बाकी काही विचारू नका. बोला, कुणाची सत्ता? सत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे ह्यांचीच सत्ता यायला पाहिजे आता. कारण प्रत्येकाने सत्ता उपभोगलेली आहे आणि आता मनसे आणि प्रत्येकाने सत्ता उपभोगली. मी तुमच्याकडे येतो, काकांना काहीतरी बोलायचं. मी सांगतो, मी 1972चा शिवसैनिक आहे. किती आहे? 1972चा शिवसैनिक. 66ची स्थापना म्हणजे 6व्या वर्षात. आम्ही लालबागचा मी शिवसैनिक. वामनराव माणकांपासून दत्ताई साळींपासून आम्ही मार खाल्लेले आहेत, विबसले आहेत SRPचे. समजलं काय? हे आम्हाला शिकू नका. हे कालचे आले त्यांना विचार. हे एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. तुम्ही मला सत्ता उपभोगली. सत्ता जर 25 वर्षात जर कोणी उपभोगली तर ती ठाकरेंनी उपभोगली ना मुंबईत. भोगली ना. खड्डे बघा आता हो ना. मग आता ज्यांनी सत्ता भोगली की नाही त्यातले सगळेजण गेले ना. जे मेन आहे मूळ शिवसैनिक ते राहिलेत, बरं का. आणि आता राजसाहेब ठाकरे आलेले आहेत उद्धव साहेबांबरोबर, त्याच्यामुळे अधिक बळ आलेलं आहे. त्यांना मुंबईची जाण आहे. दोघंही मुंबईचे सुपुत्र आहेत आणि राजसाहेबांसारखा तडफदार आणि ॲग्रेसिव्ह आणि आक्रमक नेता आज आपल्या महाराष्ट्रात आहे, मुंबईला मिळालेला आहे. त्याच्यामुळे मुंबईचं नक्कीच चांगलं भलं होईल आणि चांगल्या सुधारणा होतील. जे काही खड्डे राहिले आहेत किंवा बाकीचे जे आक्रमकतेमुळे परत अंतर्गत वाद व्हायला नको. नाही, अंतर्गत वाद होणारच नाही आहेत. कारण त्यांना सत्ता चालवायची आहे आणि मराठी माणसांसाठी सत्ता चालवायची आहे. भाजपवाले म्हणतात सत्तेसाठी एकत्र आले, मराठी माणसासाठी नाही. मग ते कशासाठी आले एकत्र? त्यांनी फोडाफोडी कशासाठी केली? कुठे केली फोडाफोडी? सेनेचे 2 तुकडे कोणी केले? राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 तुकडे कोणी केले? त्यांनीच तर केले ना. आज म्हणून ते आज ते त्यांच्याबरोबर आहेत ना. मग त्यांनी कशासाठी केलं? त्यांनी सत्तेसाठीच केलं ना. मग समजा हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर त्यामध्ये बिघडलं कुठे? राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले तर बिघडलं कुठे? परत आपण जरा रिक्षावाले काकांकडे. काका, हो काका, या काय होत नाही.
का एकदम टिळा कार्यकर्ते आहेत का? कार्यकर्ते आहेच मनसेचे कोणाचे? कार्यकर्ते मनसेचे. मग काय दोन्ही भावांची युती झालेली आहे. चांगलंच आहे ना, उती व्हावी आणि मुंबई सांभाळवी बस. महापौर कोणाचा हवा, तुमचा हवा की शिवसेनेचा हवा? निवडणूक जिंकलात तर कोणी असून दे, आमचं आता युती झाली आहे म्हणजे कोणी आमचा आला तरी चालेल. कुणी आला तरी चालेल म्हणतायत. कुठेतरी यांचं काय म्हणतो आपण त्याला मनोमिलन नीट झालेलं आहे, त्यामुळे महापौरावरती यांच्यात वाद होणार नाहीत. म्हणजे जसं मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपचे वाद झाले होते तसं नाही. काका या इकडे या. काका पण लास्ट आहेत. ये दादा इकडे बाहेर. किती वर्ष रिक्षा चालवतो? आले 20-22 वर्ष. मूळचा कुठचा आहेस? काय मूळचा कुठचा आहेस? गावाचा कुठे कोणता? UP. UPचे आहेत पण मराठी एकदम चांगलं बोलतात. बट जन्म इथे, हां. लहानपणापासून आहे, शिक्षण सर्व इथे. अरे मला सांगा, तुम्ही UPचे आहात पण तुम्हाला नेता कोणता आवडतो? नेता राजसाहेब ठाकरे. UPचा आहे माणूस पण नेता राज ठाकरे आवडतात का? पण हे विचारा ना, तुला का? कुठल्याही माणसाचा काही अडकलेला असेल तर कामासाठी राज ठाकरे मनसेच अडवतात. हां, तिकडे जातात, कामं काढून घेतात आणि मतदार आला तर इथे तिथे फिरतात. एक टाईम राजसाहेबांना देऊन बघा वोट, माहीत पडेल कोण काय आहे. हेच एवढा बोलत आहे. कारण की ईश्वरनगरला किंवा कुठे पण काय पण झालं ना, पहिलं हे आमचे आणि राजभोग साहेब आहे हे उभे राहतात. बाकी कुठलाही कोण पण येत नाही. आमच्या सांगते स्टार्टपासून. मला सांगा, आता तुम्ही उत्तर प्रदेशच्या भले तुमचा जन्म इकडे झाला तरी कसं उत्तर भारतीय वोट बँकचा जेव्हा विषय होतो तेव्हा ती भाजपकडे किंवा काँग्रेसकडे असतं असं म्हणतात. ज्याला द्यायचा असेल ना तो बरोबर देणार. मी इथे मी तिथे असं बोलणार. भाजपबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्याबद्दल मला भाजपा त्याच्याबद्दल आपल्याला काही शब्द नाही, त्याला बोलायची गरजच नाही. आणि एकनाथ शिंदे? मी काय बोललो, मला कुठल्याही पार्टीशी घेणं देणं नाही, फक्त मनसे, बाकी काय नाही. उत्तर भारतीय माणूस म्हणतोय की फक्त मनसे, म्हणजे ही खरं तर खूप महत्त्वाची कमेंट आहे. एक उत्तर भारतीयाकडून आलेली ही कमेंट आहे खरं तर. आणि उत्तर भारतीय नाही, खरं तर 20 वर्ष ते त्यांचा जन्म इकडचा आहे, ते इकडेच राहिलेले आहेत. अजून काही लोकांशी चर्चा करू. तिकडे उभे. नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र. कुठचे तुम्ही? मूळचे मी कोकणातला आहे आणि कट्टर शिवसैनिक बाळासाहेबांच्या मला सांगा, कोकणातल्यात तुम्ही, ज्या कोकणाने एवढं सगळं दिलं ठाकरेंना, त्या कोकणात नगरपंचायत नगर परिषदेमध्ये ऑलमोस्ट संपल्यात जमाय ठाकरे. ऐका बघा, मी सांगतो ऐका सर्व पैशांचा पाऊस आहे. BJP करते पाऊस पैशांचा. राणांदरांनी पहिले कुठले होते? कोणाकडून भेटलं वैभव एवढं त्यांना? बाळासाहेबांच्या मेहरबानीने. आता ते बुटीर झाले पैशामुळे, हे गद्दार झाले. आम्हाला दोघं भाऊ युती आली, दोघं भावांची युती झाली, फार चांगली आहे. मराठी माणसांनी मुंबई बाळासाहेबांनी सांगितली प्रत्येक नोकरी धंद्यावर पहिला मराठी माणसाचा अधिकार आहे आणि ते आता होणं शक्य व्हायला लागलं. म्हणून दोघं भाऊ एकत्र आलेत, चांगली गोष्ट आहे ना. आम्हाला शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे यांची युती झाली, खूप चांगली आहे. आणि मराठी माणसाचं अस्तित्व जर टिकवायचं असेल मुंबईमध्ये तर मराठी माणसांनी दोघा भावांना मतदान करणं फार गरजेचं आहे. एकनाथ शिंदे पण काही नाही, ते खुर्चीसाठी फक्त एकत्र हे झालेले, त्यांचा स्वार्थ होता, ते झालं अलग. आम्हाला त्यांची काय घेणं देणं नाही. आम्ही म्हणतो जर हे दोघं भाव एकत्र आहे मग त्यांच्या पोटात का दुखतं? तुम्हाला काय करायचं आहे? तुम्हाला वैभव कोणी दिलं? मधल्या काळात एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची पण जवळी खूप चांगली होती. ते फक्त दाखवण्यासाठी होतं. पण आज दोघं भाऊ एकत्र राहिले तर तुम्हाला काय त्रास होतो? तुम्ही जसं आमचे एडिटर काय बोलतात सामन्याचे संजय राऊत यांना बोलतात भोंगा. मग तुम्ही BJP बोलायला भंगा सोडला तो काय करणार? प्रत्येक माणूस भोंगा सोडला आहे ना. त्यांचं नाव काय, ते काय नाव आहे त्यांचं मला आठवत नाही, पण हाय सोडलेत त्यांनी. सोडलं भोंगा, त्यांना काय बोलणार? कुत्रा. BJP ही केंद्रातून हल्ली त्यांची वाट लागते. आणि BJP मला आमचं म्हणणं काय नाही, देशासाठी करतात राजकारण करून दे, पण आमच्याकडे आमचा मराठी माणसाचा हक्का पाहिजे, एवढंच आम्हाला म्हणणं आहे. दोघं भाऊ एकत्र आले, चांगली गोष्ट आहे. मराठी माणसाला मी हात जोडून विनंती करतो, दोघा भावांना मतदान करा आणि याला काढून टाका. दोन्ही भावांना मतदान करा असं हे सगळे नागरिक म्हणतात. या साईडला आपण रिक्षाच्याकडे जाऊ करता आपण आपल्या. ही रिक्षा सध्या आपण आणली होती कोकण नगरमध्ये आणि कोकण नगरच्या नागरिकांची आपण चर्चा केली, त्यांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेतलं. तुम्ही बघताय रिक्षाच सगळ्या आजूबाजूला. आणि नेमकं वारं कुणाचं आहे भांडूपमध्ये तर एकंदरीत तिथे दिसतंय की थोडंसं राज आणि उद्धव यांच्या युतीचं इकडे वार आहे. त्याच्यामुळे आता या वाऱ्याच्या झोक्यामध्ये कोण उडून जातो आणि कोण निवडून येतो हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.
मगाशी आपण फिश मार्केटमध्ये चर्चा केली, तिकडे असंच दिसलं की जे ते म्हणाले की काटे जे असतील माशांचे ते काटे हे शिंदेना लागणार आहेत आणि विजयाचा जो गुलाल उडणार आहे तो ठाकरेंवरती उडेल कदाचित. भांडूपमधली सध्या ही परिस्थिती आहे. आपण आता ही रिक्षा घेऊ आपली आणि परत निघू, अर्थात कुठेतरी कुठल्या तरी पुन्हा नव्या स्टेशनला जाऊ आणि तिथे जाऊन लोकांशी चर्चा करू. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 18 लोकमत मुंबई.